नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तर इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडचे. त्याच्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू आहे, सरळ मुलाखत. तर याच्यामध्ये पाहू शकता शिवाजी विद्यापीठ कार्यालयात 11 महिन्याच्या हंगामी कालावधीकरता खालील पदे रोजंदारी एकत्रित मानधनावरील भरण्यासाठी उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. तेव्हा पात्र उमेदवारांनी कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची नावे अर्ज करून अर्जासह आपल्या मूळ कागदपत्रांसह झेरॉक्स प्रतीसह खाली नमूद केलेल्या दिनांकास सक्षम मुलाखतीस म्हणजेच सरळ मुलाखतीस स्वखर्चाने 10 वाजता उपस्थित राहायचे आहे. ते मुलाखतीची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024. त्याच्यामध्ये पदे पाहू शकता. कौशल्य विकास अधिकारीसाठीची एक पदसंख्या आहे. शैक्षणिक पात्रता आहे गुड अकॅडमिक रेकॉर्ड विथ 55% मार्क्स, म्हणजे 55% मार्क्स. PG लेवल मिनिमम 2 years एक्सपिरियन्स. स्किल मे बी कन्सिडर्ड. कम्प्युटर नॉलेज पाहिजे. याच्यामध्ये MS ऑफिस आहे, पॉवर पॉईंट, सोशल मीडिया. त्याच्यानंतर परफेक्ट फ्लुएंट इन इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं असणं आवश्यक आहे. एकत्रित वेतन इथे दाखवण्यात आलेलं आहे, पाहिलं जाऊ शकतं. दुसरं पद आहे अस्थायी कनिष्ठ विद्युत अभियंता विद्युत. याच्यामध्ये BE इलेक्ट्रिकल विथ 3 years ॲक्च्युअल एक्सपिरियन्समध्ये HT आहे, LT इन्स्टॉलेशन आहे. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MSBT 5 वर्षाचा ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन एक्सपिरियन्स आहे. याच्यामध्ये एकत्रित बांधण दाखवण्यात आलेलं आहे, पाहिलं जाऊ शकतं. तिसरं पद आहे याच्यानंतर फायर अँड सेफ्टी ऑफिसर. या पदासाठी एकूण एक जागा आहे. डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी. चौथं पद आहे रोजंदारी सुरक्षा रक्षक. याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे EX सर्व्हिसमन पर्सन्स बिलॉगिंग टू पॅरामिलिटरी फोर्स, होमगार्ड्स, SRPF, EX सर्व्हिसमन यांना प्राधान्य देण्यात येईल. याच्यामध्ये परत 5वं पद आहे रोजंदारी तारतंत्र. याच्यासाठी ITI कोर्स पास असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये प्रतिदिन 450 रुपये वेतन आहे. त्याच्यानंतर 6वं जे पद आहे रोजंदारी पंप ऑपरेटरसाठी. याच्यामध्ये ITI, त्याच्यानंतर पंपचालक प्रमाणपत्रधारक असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव सुद्धा आवश्यक आहे. 7वं पद पाहू शकता रोजंदारी दूरध्वनी चालक. सहाय्यक पदसंख्या आहे, एकूण 2 आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर आणि दूरध्वनी व चालक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर रोजंदारी ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी एसेन्शियल आहे, ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. पास आउट लायब्ररी किंवा इन्फॉर्मेशन सायन्स कोर्स असणे आवश्यक आहे. ड्युरेबल आहे. कम्प्युटर्स नॉलेज MSCIT असणे आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स अकॅडमिक लायब्ररीमध्ये असणं आवश्यक आहे. या झाल्या 28 फेब्रुवारी 2024 रोजी जे इंटरव्ह्यू आहेत त्यासाठीची पदे आहेत. मुलाखतीसाठीचे 29 फेब्रुवारी 2024 रोजी जे मुलाखती होणार आहेत त्याची पदे पाहू शकता. रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझर पद 1 साठी शैक्षणिक पात्रता आहे BSc कृषी हॉटी किंवा पदवीधर किमान 2 वर्ष कोणतेही शासकीय क्षेत्रात, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, स्वायत्त मंडळ, खाजगी क्षेत्रात कामाचा अनुभव आवश्यक आहे. त्याच्यानंतर रोजंदारी कनिष्ठ लेखनिक या पदासाठी पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. शासनमान्य इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे ज्ञानसुद्धा आवश्यक आहे. 11वं पद आहे रोजंदारी महिला नाईट वॉर्डन. याच्यासाठी किमान 12वी उत्तीर्ण सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच चांगल्या वर्तणुकीचा दाखला जो आहे तो आवश्यक आहे. त्याच्यानंतर 12वं पद आहे रोजंदारी पुरुष नाईट वॉर्डनसाठी किमान 12वी उत्तीर्ण सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य, तसेच चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक आहे. 13वं पद आहे रोजंदारी वाहन चालक. याच्यासाठी किमान 8वी उत्तीर्ण जड व हलके वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. 14वं पद आहे रोजंदारी ट्रॅक्टर चालक. याच्यामध्ये किमान 8वी उत्तीर्ण ट्रॅक्टर व ट्रॉली चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. त्याच्यानंतर 1 मार्च 2024 रोजी ज्या मुलाखती घेण्यात येणार आहेत त्याच्याबद्दलची माहिती पाहूयात. पदे पाहू शकता. याच्यामध्ये पद आहे अस्थायी कनिष्ठ अभियंता स्थापत्य. याच्यामध्ये BE सिव्हिल इंजिनियर विथ 3 years ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन एक्सपिरियन्स. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग MSBT 5 वर्षाचा ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन एक्सपिरियन्स आवश्यक आहे. त्याच्यानंतर रोजंदारी प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एनी डिप्लोमा MSBT BSc आणि संगणक ज्ञान आवश्यक आहे. रोजंदारी कुलीसाठी 7वी पास, स्वच्छक कामाचा अनुभव अथवा तयारी असल्यास प्राधान्य आहे. रोजंदारी शिपाईसाठी 7वी पास असणे आवश्यक आहे.
त्याच्यानंतर रोजंदारी सुतारसाठी ITI कोर्स उत्तीर्ण किंवा सुतारकामाचा 1 वर्षाचा अनुभव. त्याचबरोबर 20 पद पाहू शकता. रोजंदारी नळ कारागीर ITI कोर्स उत्तीर्ण किंवा नळ कारागीर कामाचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 21 पद आहे रोजंदारी गवंडी या पदासाठी. याच्यासाठी ITI बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोर्स उत्तीर्ण किंवा गवंडी कामाचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 22 पद जे आहे रोजंदारी अत्साई आया शिपाई पाळणाघरासाठी. याच्यासाठी आरोग्य सहाय्यक कोर्स पूर्ण करणाऱ्या अथवा मान्यताप्राप्त रुग्णालयातील आया शिपाई अथवा तत्सम पदाचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य देण्यात येईल. याच्यामध्ये सॅलरी स्केल जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे प्रतिदिनसाठीचा. याच्यामध्ये वयोमर्यादा पाहू शकता. उपयुक्त चे 4 सुरक्षा रक्षक हे पद आहे. यासाठी वयाची पात्रता आहे 25 वर्ष किंवा कमाल 58 वर्षापर्यंत राहील. त्याच्यानंतर 10वे आणि 11वे पद जे आहे नाईट वॉर्डनसाठी किमान वयोमर्यादा 40 आहे आणि कमाल जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असू शकते. आणि बाकी सर्व पदांसाठी 18 ते 38 वर्ष दरम्यान वयाची पात्रता असणे आवश्यक आहे. तर राखीव उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर उपयुक्त सर्व पदे 11 महिन्यांकरता कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजेच कंत्राटी पद्धतीने हंगामी पद्धतीने भरली जाणार असून तात्पुरत्या कालावधीसाठी भरावायचे असल्यामुळे या पदांसाठी कायमस्वरूपी पदाप्रमाणे कोणतेही फायदे मिळणार नाही. तसेच सदर पदावर काम केल्यामुळे विद्यापीठाचा नियमित सेवेतील कोणत्याही पदांवर हक्क संबंध किंवा अधिकार राहणार नाही आहे. उपरोक्त समक्ष मुलाखती अंती निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित पदावरील सध्या विद्यापीठाकडील उपलब्ध प्रतीक्षा यादी संपेलनंतरच आवश्यकतेनुसार नियुक्ती आदेश देण्यात येतील याची नोंद घ्यावी. याच्यानुसार सदर पदासाठीचे अर्ज मुलाखती दिवस सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. मुलाखतीचे ठिकाण पाहू शकता. मुख्य प्रशासकीय इमारत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तर इथे तुम्हाला 28 फेब्रुवारी 29 आणि 1 मार्च 2024 रोजी ह्याच्या वेगवेगळे पदे आहेत. या पदांसाठीच्या सरळ मुलाखती होणार आहेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये. तर विविध पदांसाठीची अशा पद्धतीने ही भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.